फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? मस्त ना? आम्ही पण खूप मस्त आहे. आम्ही बघा छान मस्त झाडाखाली बसलोय. इकडं केवढं मोठं आंब्याचं झाड आले बघा. त्या आंब्याच्या झाडाची सावली खूप छान पडली आहे ना. आदू आदू आंब्याच्या झाडाखाली बसली तू. छान वाटतंय का? हा, गार हवा येते माहितीये. ते मोटर चालू करून मी इकडे आईकडे आली आहे ना, तर मोटर चालू करून छान इकडे झाडांना पाणी दिलंय. आणि हे आंब्याचे झाडं गेल्या वर्षी खूप छोटी होती माहितीये. ही आंब्याची झाडं आत्ता एवढी मोठी आलेत आणि एवढं छान वाटतंय. घरासमोर अशी आता तुम्हाला मी दाखवते बरं का, पण घरासमोर एवढी मोठी झाडं, ती जांभळीची झाडं, आंब्याची झाडं आलेत ना. आंब्याला आंबे गेल्या वर्षी आम्ही कोय आंबे खाऊन टाकलेली, त्याची कोय लावली होती ना, त्याची आंब्याची झाडं एवढी छान आलेत. ते खाऊन ना त्याची झाडं उगवली होती कोयची, ती आंब्याची झाडं हे बघा आलेत. त्या मोठ्या झाडाला आंबे लागले तातून आणि किती छान वाटते. गार हवा येते, मस्त खूप छान वाटतंय. आणि हे जांभळीचं झाड बघा, मी 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या ह्याच्यामध्ये हे झाड लावलं होतं. हे 2 झाडं माझ्या सासरवरून आणली होती. ती झाड लावली, असली भारी गेरेदार झालंय ना ते झाड. आणि इतकी भारी त्याच्या छान खाली आता त्याचे थोडे ते नांगरलेले आहे ना, त्याच्यामुळं हवा हे होते. कुत्रं सुद्धा गार ते ओलाव्याला बसलंय छान उकरून. हे बघा हे आंबे दिसतात आहे का? छोटी ही कलमाची झाडं आहेत, त्याला हे बघा हे छान आंबे लागले, थोडेच लागलेत. हे बघा हे खालून दिसतात ते, असलं भारी वाटतंय ना. हे बघा हे तिकडे पेरूचं झाड आहे, त्याला खूप छोटे छोटे पेरू लागलेत. आणि हे पण झाड खूप घेरेदार आहे. ते झाड आहे ना मोठं, त्या झाडासारखंच ते घेरेदार झाड आहे. हे केळीची झाडं आहेत, त्याला केळी पण लागलेत. समोर बघा ते तिथं दिसतंय तुम्हाला, हे केळीची झाडं लागलेत. केळीच्या झाडाला केळी लागलेत. ह्याला जांभळीच्या झाडाला पुढच्या वर्षी जांभळं लागते. आता खालून आहे ना, त्याला आई म्हटली थोडंसं छाटून आहे ना, म्हणजे खालच्या फांद्या कट करून आहे ना की ते झाड वरती छान डेरेदार होतं ना. ह्याची जांभळं अशी मोठी मोठी टपोरी जांभळं आहेत आणि ती खूप छान लागतात. आणि इकडे पण बघा हे नारळाचं झाड पण किती उंच आले, खूप छान वाटते. आम्ही इथे बसलोय सावलीला, तुम्हाला दाखवते मी आता. हात लावा आदू. झाडाखाली बसलं तरी झाडाची पानं हातामध्ये येतात, इतकं भारी वास येते ह्याचा. ह्याला पण लागलेत कुठेतरी आंबे. कशी दिसतात ते झाड. ह्या आंब्याला आहे ना कुठेतरी वरती आई म्हणते घस लागलाय, पण मला काही ते दिसत नाहीये इथे. हे बघ, या झाडाच्या सावलीला आम्ही बसलोय, कसलं भारी वाटतंय. झाड डेरेदार झाड आहेत, खूप छान वाटतंय. ओ आंबा खा. तो काजीने आंबा दिलाय ना तुला, झाडाचा ताजा ताजा तोडून दिलाय ना आंबा. ह्याची सावली तर बघा किती छान दिसतंय. हे फणसाचं झाड बघा, गेल्या वर्षी किती छोटं होतं आणि आता केवढं मोठं आलंय. कुठं म्हणती लागलाय काय माहिती. हे बघा हे आंबे कसे खाली दिसतात, हे लोळलेले. वाव, किती मस्त वाटतंय यार. ह्याला किती येतं? 11 आहेत वे. यार हवेला बसलं ना की ऊन लागत नाही आणि काय नाही, मस्त छान गप्पा मारता येतात. ते आता सकाळचे वाजले 10:30 तरी एवढं ऊन लागतंय. घरात थोडीशी फरशी आहे ना, तिकडे सावली येईपर्यंत म्हटलं इथं छान सावलीला बसावं. काल ते पाणी दिलंय ना झाडांना, त्याच्यामुळं ओलं ओलं आहे, त्याच्यामुळे छान वाटतंय. इकडे घास गवत लावलंय, त्या झाडातून घर दिसत नाही माहितीये. तिकडे झाडं नव्हती ना तेव्हा घर सगळं रस्त्यावरून दिसायचं, आणि आता काही ह्या झाडामधून घर दिसत नाही. लोक विचारतात की तुमचं घर कुठे आहे, मग आम्ही सगळे म्हणतात आंब्याच्या बागा आहे ना तिथे या. असला हसायला येतं ना, भारी मस्त खूप छान वाटतंय. म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं हिरवळ बघायला मिळत नाही. एकतर पाण्याची टंचाई, पाऊस गेल्या वर्षी कमी आहे, त्याच्यामुळं कुठे आता इथेच ठेवला होता ना. हे बघा आमची आजी. मी ते बघ तिकडे टाकला तू आंबा. ते कुणी टाकला तिकडे आंबा? कुणी टाकला? अजूनही टाकला. आणि रात्री माहितीये काल आम्ही इकडे आलो ना, तर दादाला पण घेऊन आलो होतो, पण दादा काय राहिला नाही, आम्हाला करमेना. नंतर आदू खूप आठवण काढायला लागली दादाची. आणि झोपायच्या वेळेला हे गाडी घेऊन दादा आणि दोघं त्या साईडनी गेले ना, तिकडे म्हणत होते तिकडे चल मम्मा, तिकडे चल दादा पप्पा, अशी आठवण काढत होती. शेवटी तिला फोन मध्ये मी व्हिडिओ दाखवले दादाची. आदू हाय कर ग, हाय कर.
हाय, या म्हणा इकडे आंब्याच्या झाडाच्या सावलीला बसायला. या 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 या. फोन केला का? व्हिडिओ काढते काकू ग. किती वर्षाची काकू तू? हा? किती वर्षाची? 84. 84 वर्षाची माझी आजी आहे बघा. तरी एसटीने फुकट प्रवास करते आहे ना काकू? होय, करती परवास. हा, येते एकटी जाती एसटीनं, एकटी येते एसटीनं. हा, उतरती आणि मग तिथनं शेजारच्या रस्त्याला फोन करायला होती घ्यायला या. मग आमचे दादा जातात तिथले घ्यायला, गाडीवर घेऊन येतात. कुठं कुठं फिरती माहितीये, खूप लांब लांब फिरती काकू. होय, कशी चढती? दुईकडलं धरून. मग एसटी चढणारा कंडक्टर ओरडत नाही का, कशाला प्रवास करताय? एखादा ओरडतो, एखादा नाही बाय ओरडतो. अच्छा, नाही ओरडत. बर एखादा ओरडतो की. बर, खोटा असेल ती, चांगला असेल ती ओरडत नाही. होय का? बरं, पहिलं कसं होतं काकू इकडे ना आता कसं आहे ग? कसं आहे? म्हणजे पहिलं ताईचं लग्न झालं तेव्हा कसं होतं? कवा काय होतं तेव्हा? काहीच नव्हतं का? आणि 12 वर्ष मायापाशी काय होती. हा, महिनाभर आली का आमचं म्हातार दम खात नव्हतं, लगे येऊन न्यायचं. बर. लेकरून नाही बाळ, ती किती बिचारा आला म्हणजे 1 महिना राहायचा निघून जायचा. कोण ग? तिचा पप्पा 2 बर बर. वर्षातनं यायचा महिनाभर. अच्छा, मुंबईवर नव्हे. हा, ताईच्या लग्न झाल्यानंतर ना आता किती फरक आहे की नाही? लांब फरक आहे. तेव्हा काय होतं, छपार एवढं अगं थंड वाजायची. कशाला आली ती म्हाताऱ्याच्या गोडाला मी राहिली ती तुझ्या आज्याच्या. पण तेव्हापेक्षा आणि आतापेक्षा खूप फरक आहे ना. हे खूप झालेलं मस्त वाटतंय ना आता. असं लय फरक आहे लांबचा. निघेल का ते? हम्म. तुला वाटण्या तू जलमल्यावर झाल्या. मग इकडं घर बांधलं का? हा, तू जलमली तेव्हा त्या ह्याच्यातच होतो. आणि त्या येसू बागलाच्या. राहिलाय तर हा 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 हा. तर होतो ग. तिथनं परत इकडं आला ना शेळ्या घेऊन. शेळ्या कुठल्या? शेळ्या होत्या की पप्पा शेळ्या राखायची. त्या शेळ्या बर. कशा शेळ्या आली ते त्यातनं पुन्हा इथं आधी कोप घातली त्यानं बाहेर काढल्या येसू जावाला, येसू बागला. ते कोप घातल्यावर ते घर तसलं बांधलं. ती बी तुला कळत होतं पप्पा मिळाला मग ते घर पडलं. हा, पप्पा वारले तेव्हा मला थोडं थोडं कळत होतं. म्हणजे मी किती 7 वर्षाची असेल. 5-6 वर्षाची असेल. बापू 5 वर्षाचा, दीपा किती 4. बापू किती वर्षाचा होता काय? मी 10 वर्षाची असेल ग. 10 नसतं, 8-9. आणि बापू 5-7 आणि दीपा 5 वर्षाची होती. कुठली 2 वर्षाची होती? होय, 2 वर्षाची नाही ग, अगं मोठी 2 असेल. वर्षाची होती. हा, गप. गप कशाचं 2 वर्ष 2? त्या ऋतूच्या एवढी होती की अगं. कुठली ऋतूची एवढी बारकी होती? थोडं केलं पुन्हा जाऊन त्यानं म्हणजे बेदराला पुन्हा नारा आला त्यानं निहिली. आणि मी ते पंजन तिचं होतं 10-12 सोडवलं होतं. घाण ठेवलं. बाला पैसे मागायला, बा मला तुझं पंजन देऊ का? पंजनचे बाय पैसे घाण ठेवलं आणि काहीतरी पैसे उचलून दिले तर मी आपला रोजगार करून ती पैसे त्या बायचं बागवलं. पंजन सोडून त्याचं तोडं केलं. दीपाला बापूला ना? नाही, दीपाला केलं, बापूला नव्हतं. बापूलाच थोडं केलत ग. नाही ग, दीपाला ते गावातनं केलत ना सोनारच्या तिथून. ताई म्हणली आमच्या सोनार आहे गावात, आमच्या गावात केलं काय. अच्छा, नाही ते बापूला होतं का दीपाला काय मला आठवत दीपाला नाही. दीपाला बापूला दीपाला ओला बाळ कसं बोलायचं. दीपाला होतं. पण पप्पानी हे सगळं पाहिलं नाही आहे ना आता. काय काय फायदा नाही. काय पप्पा होते तेव्हा काहीच नव्हतं ग. होत्या त्या साला शेंगा केलत्या. हा, माहितीये की पप्पा वारले तेव्हा शेंगा होत्या ना. आपण शेंगा काढत होतो की. ती दिवशी काढल्या, आदल्या दिवशी काढले तर वाटा केला, लाभा बागलाय तिथं. शेंगा काढून झाल्याच आपल्याला कळलं आहे ना. सगळ्या झालत्या ना काढायच्या का नाही? अजून घरचे वैशा होते की. होय. ती बा घरच्यातच ठेवल्या आणि ती वाट्याचं काढूया म्हणला, काढलं ना त्या सुकर आपल्याला पोता आलं, याला आणून टाकलं होतं शनिवारी. तरी निर्मलाला म्हणलं पोरं भुकेले ते तू कणिक मळून चपात्या कर, आम्ही ती याला ढेगार लावतो. ढग पाय आलता म्हणलं, पाऊस आला तर बेजल गाय खातो. गाय खाण नव्हतं का तेव्हा? आठवतं गायन खाण? माहितीये की मला ती गाय मारत होती ना. आणि त्यावर तर त्या बाया खालनं चिचं खालून दिसल्यावर आरची वरडत आली बाहेर. म्हणले आरची वरडाल्या, मी ना अर्चनाची याला गोळा करत होतो ग. म्हणाला म्हणलं गोळा करून ठेवूया बाय, भिष्ट्याला गुरं गाय खायचे हाय. आणि कुठं पाऊस बी आला नाही. म्हणली पप्पा वारलं ग. म्हणली हे 2-3 दिवस पाक बुडायला लागला होता. आल्या बनी बनी तुझ्या मावळणी वरडत. काय करायचं मग? किती लहान लहान होतो है ना.
किती लहान होतं बापू जन्म तर तुला कुठं चांगलं कळत होतं अगं. मला एवढं नव्हतंच कळत ग. पप्पा वारलेले पण मी ह्या दोघांना घेऊन बसलेले तेवढंच मला आठवत. अगं तुम्ही मला 4-5 जणांनी हालू दिली ना पप्पाला बघायला जाऊ दिलं ना त्यातनं उठून गेली कशी तरी. आता तेवढं आणून दिलं तू अर्चना दिदी तरी जात होती की अगं. कुठली दिदी तरी आणि पप्पी आलेली पप्पी सगळी. होती काय ना. हं. अशी तर आमची हालत आहे त्यामुळे आता खूप खूप चांगलं आहे. काय करायचं दिवस गेले ते बघायला दिवस काय राहायला पाहिजे होता ग आज. काय कर त्यांचं नशीबच तेवढं होतं म्हटल्यानंतर आता पुरी राणी झाली पुरगी झाली म्हणतात बाण खाल्ली हा बघ तुझा रोजाची होती. आजोबा ना. हा त्याच्यानंतर झाला ना. हा त्याच्यानंतर झाला 2-3 वर्षानं पुन्हा. काय करायचं त्याला बघायला मिळलं नाही ना. काय करायचं. लेकीला 3 पोरीच झाले लेकीला 3 पोरी लेकरू नव्हतं 12 वर्षात ती वाळजी काळजी लेकी का होईना त्या पण झाल्या होत्या. काय तू काय करते. एक मिनिट थांबा. काय करते चिवताय दाखव. माती खाते काय. बघू बघू माती नाही खायची. चिकुली बघू बघू. बावा असती पोटात बावा होती ती. छी 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 छी. मातीत खेळायला छान वाटतंय ना. गार गार हवेला कोण बसले. पिपाणी कर म्हण पिपाणी कर. आज्या नातींचे खेळ बघा कसे चाललेत भारी भारी. झाडाचं पाण्यात सोडते पिपाणी करून दे म्हणती. पिपरणीच्या झाडाची पिपाणी छान होते ग काकू. आता काय करायचंय. ह्यांना सांग तू पिपाणी करते. हे बघ ह्यांना सांग पिपाणी करते. सांग पिपाणी अशी करतीये. काकू फुसफुस कर कसं कसं. बाळ झाडाचं पानं संपली की वाचते का पिपाणी ग. हे बघा ही कशी करते. हा वाजव वाजव पिपाणी वाजव. कोणाला धावते चला ह्यांना टाटा करा. सगळ्यांना टाटा करा. टाटा म्हणा. आम्ही खिलू खिलू करतो. बघा माझा चष्मा कुठे गेला. आम्ही छान मस्त थंडगार हवेला इथं बसलोय आणि छान आज्या नातीच्या गप्पा चालू आहेत. ही बघा कशी करतीये. एवढंच प्यायचं बरं का. आता सांडायचं नाही या पाणी खाली आपल्याला. हे बघा मातीमध्ये वाटायला जाते. मग सगळं पाणी संपवायचं नाहीये दिदुलिया. बर चला असो. आता आम्ही छान छान जेवायला जातो आणि आपण आता भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आदूसे बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय.